काल मी बायकोला म्हणलं मी सुरतला चालू मला यायचे म्हणजे साड्या आणायच्या. म्हणलं मी दुबईला चालू मला यायचे सेंट आणायचे. म्हणलं मी अमेरिकेला चालू मला यायचे सोनं आणायचे. मी कदरून नेलं मी नरकात चालू त्या बाया कटाळा आला कसे डोके चलत लय पुढचे महाराज. एक जण मला माझं लय प्रेम आहे म्हणला आणि हातावट नाव काढलं बायको त्या तिच्या संग लग्न जमलं तिचं जुती नाव होतं हातावट काढलं जुती बोलाय चालू तिचा फोन आला हा काय प्रेम आहे म्हणला तिचं नाव काढायचं मला फोन आला म्हणला तिचा मला जुळते आणि उचलला फोन ती म्हणजे हे बघ आपलं काही जमत नाही लग्न काही मोडलंय आपलं काही जमत नाही माझ्या दिवसाचं जमलेलं आहे नाटक होती. वरणाराचा हात वरणार मला करू काय काय नको मला आता जुती तर काढते पुढे बाली मला जुती बा कुलदैवत जुती बा कुलदैवत म्हणला येणे तुम्ही आणि प्रेम फला नाही दिसते काही नसते असले माणसं म्हणाले महाराज आहे गाडी असला महाराज पाहिजे बरोबर आहे का नाही. विनोद सोडून द्या ती रुसली रुक्मिणी मधीच कथा निघाली ती तिकडेच राहिला अजून समज राहिले ही निघाले मधीच ते पूर्ण करतो आता आलं पोटात वाटत नाही किंवा ती रुक्मिणी रुसली ना आणि तरी म्हणायला लागले एकट्या देवीत कसे जाता अगं नाही ग तसं काय नाही ते तुला माहित नाही मला माहित नाही मला माहिती तुमच्या मांडीवर आणि जी रुसली निघाली रुक्मिणी रुसली नामदेवराचं सगळं प्रसंग दिला नामदेवराच्या गाठ्यात आणि ती दिंडीरवाना आली दिंडीरवानात येऊन बसली आणि जी तिच्या महागा आली अगं तसं नाही अगं तसं नाही नको तसं माझं तसं नव्हतं मी उगा अहो ते सहज मॅसेज आलं तसं काय नव्हतं नाही ग उगा सहज ते काय नाही ग तसं आणि मग विनंती पण ती काही ऐकानाच गेली मग हे कसं असतंय ऐकानाच गेली एक सभासद सभेचा त्याग करायला लोकांनी राजीनामा द्या म्हणण्याच्या अगोदर आपण राजीनामा दिला बरोबर आहे का नाही महाराज लक्षात आलं का नाही पण सदस्य माघारी येतील असा माझा दावा आहे लक्षात आलं का नाही लक्ष द्या एवढ्या दोनच राहिल्या गोष्टी संपलं काय असते रान चांग बघा कधी कधी लईच बेकार रान असते हो रान तसं दिसलं की मी गोष्टी हाणून निघून जातो लक्ष द्यायला लागलं रान जरा पक्का असल्यामुळे मी दगड ठेवून उभा राहिलो हे द्यायला ठेवा लक्ष द्यायला लागलं कधी कधी रान पक्का असले दगडानं मी भागत नाही दगड ठेवून उभा राहावं लागते काय काय खरं ते रान ओलिताचे त्याच्यामुळे दगड ठेवून उभा राहावं लागायला लागले लक्ष द्यायला लागले की नाही आम्हाला काय असं कमी जास्त मी गोष्टी हाणून मगच घरी गेलो असतो त्याला काय बरोबर आहे का नाही बघा एक संवाद आधारित आपल्या वेळेस समजी तुम्ही आणि हे पूर्ण करतो तेवढं आणि मग भगवान म्हणले नाही कसं आहे आता इथं राग शांत होत आपण हाय माणसं म्हणतात ना दवाखान्यात बायकोला आणले हो मुख्य काम असते दवाखान्यात बायकोला आणले बरोबर नंबर बघितले तर 40 नंबर किती लागेल 1.5 तास तुझ्या नंबराला बस माझं थोडं काम आहे तुम्ही करून येतो खरं का खोटं रुक्मिणी ऐकायला गेली रागाने फुगलेली लक्ष्मी महाराज रुक्मिणी म्हणजे हिचा राग शांत होते चलत काम करून येऊ म्हणले काय तुम्हाला दोन्ही गोष्टी याच्यातून निघून जातील काम कर म्हणजे ती कुंडली बसली त्याला भेटली आणि भगवान आले कुंडली का ते मला म्हणले देव माय बाप झोपले पुन्हा बघू आणि तो पैसा कैसा रे तू ठीक आणि मागे फिरकावेली विठ्ठल ह्याच्या उभा राहा कार्य कुंड्या मातलाशी उभे केले विठ्ठलाशी आणि जिथं ईट फेकली तिथंच देव आहे आणि जिथं रुक्मिणी रुसून बसली तिथंच रुक्मिणी आहे त्याच्यामुळे त्यांचा अंतर तेवढा आहे असं का म्हणजे लबाड बोलून जमते का पैसे घ्यायचे मला कसं काही बोलून जमते का सांगा कसं जमते ते सांगा लक्षात ठेवा झाला विषय संपला विषय द्या सोडून संबंध ऐका हो मला सांगा संबंध ऐका उगा आता मला सांगा भांडवाचं काढायचं झालं तर दोष लागतो हो मला सांगा तुमच्या भागात इथं कुठं एका माणसाला 5 बायका ऐकण्यात आहे का नाही ऐकण्यात जुन्या काळात कवा ऐकण्यात तरी असं आता नाही पण कवा ना कवा ऐकण्यात 5 बायका पण एका बाईला 5 नवरे असं ऐकण्यात तुमच्या परिसरात कुठं तर एका बाईनं 5 नवरे करणं गोष्ट चांगली का वाईट मग पांडवाच्या कुळात
एका बाईला 5 नवरे आहेत का नाही? बरं 5 सख्या भावात एक बायको आहे का नाही? एवढं वाईट वागून बी द्वारके चाराना पांडवा पुरुष आहे. हिंदू धर्मात लग्नाच्या आधी लेकर तर लग्न झाले लेकर लग्न झाले. ह्याच पांडवाच्या कुळात लग्नाच्या आधी लेकर झाले का नाही झाले? बोल. कुंती सांगती देवाला कर्ण तो पांडव रे पहिला. उद्या कथा येणार तर भागवतात गोष्ट तुम्हाला सांगते. तुम्हाला लक्ष द्यायला लागले का नाही? आणि मग इकडे लक्ष भागवतात कर्ण पहिला ना. कर्ण पहिला. कुंती सांगायला देवा कौरव पांडव नंतर आधी कर्ण तो पांडव रे पहिला. ज्या कुळात लग्नाच्या आधी लेकर होते तरी बी द्वारकेचा राणा. मुंग्या निघणार आता तुमच्या मुंग्यात डोक्यात वेगळंच आहे. आपलं पूर्णच महाग आहे पण वेगळंच आहे. लक्षात यायला लागले का नाही? आता बघायचं आता मला सांगा हो पुरीचं लग्न कुणाबरोबर असतं? पूर्वी कोणा मुलीचं लग्न गाढवा संघ असते का? हे जरा जुन्या लोक ह्या कुळात एक पूर्वी गाढवाला दिली. गांधारीचं लग्न गाढवा तिच्या शांतीत लिहिलं होतं. ज्याच्या गळ्यात माळ पडलं नवरदेवाला जागेवर मारला. आणि ह्याला आता ऊन तिथं गेलो कुठं गांधार देशात. कुठं गेलं हे धृतराष्ट्र गांधार देशात. पेरला चालू भाग सुंदर साहित्य दुपारी ती गांधार देशात गेली. कोण? धृतराष्ट्र. कळायला लागले का नाही? आणि तिथं जाऊन म्हणले पूर्वी हाय म्हणले पण नवरदेव गळ्यात माळा पडली की मारणार होतं पण चॅप्टर होत करतो म्हणला मी काय अडचण नाही. आम्हाला थोडं बोलू द्या म्हणला. बोलण्यासाठी रूम मध्ये नेलं. गाढव आणलं. गाढवाच्या गळ्यात माळ घातली आणि लग्न लावलं मध्ये रूम मध्ये. मलाच काही कोण दिलं नाही. गाढवाच्या गळ्यात माळ पडली की गाढव शेवटी नवरदेव पहिला असला. नवरदेव मिळाला. शांती संपली. ती गाढव तिकडच काढून दिलं. तयारी झाली म्हणले आणि मग लग्न लावलं. असलं वागून बी द्वारकेचा राणा. मग येणार डोक्यातून तुमच्या तुमची काम बदल होऊन जाणार. काही नाही पुढचं आहे बजाला काय चाललं सांगा. आता जिथं उजडन तिथं उजडन. आता सांगा आता ऐका. आता भागवतात बरगोड आहे.